नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आम्ही आलो गावाकडे आणि माझ्याबरोबर तन्नू पण आलेली आहे शेतामध्ये फिरण्यासाठी. हा तन्नू, मजा येते फिरायला? तोंडानं बोलायचं आहे. हा, मग आता बागेमध्ये फिरूया ना आपण. हा, चला काय काय बघूया आपण, काय काय झाडं. आता आपण आलो जवळ 8-10 दिवसानंतर. बघूया शेतामध्ये कशी झाडांची वाढ झालेली आहे ती. चला तर मित्रांनो, फिरूया आपण शेतामध्ये. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत गावाकडे. आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो. आणि आज आपण एक 8-10 दिवसानंतर गावाकडे आलेलो आहोत. तर आता आपण बघणार झाडांची कशा पद्धतीने वाढ झालेली आहे ती. हे बघा, इथे फणस, हा फणसाचं झाड आहे. हे आपण गेल्या वर्षी लावलेलं होतं. बघा वाढ कसं वाढलेलं आहे ते. तसंच झाड इथं पण एक आहे. हे बघा, इकडे बघा. तर भरपूर प्रकारची झाडं पण लावलेली आहेत, वेगळी व्हेरायटी. आता आपण हे फणस आहे, तसंच आपण शेवगा लावलेला आहे. गेली व्हिडिओ आपली बनवलेली आपण. बघूया आता आपण ज्या वेली आपण लावलेल्या काकडीच्या वगैरे कशा पद्धतीने वाढ झाली आहे ती. पहिल्यांदा आपण बहार चाललो आहे. बहार आपण जी शेवग्याचे बांबू लावलेले ते किती वाढलेत ते बघायचे आपल्याला. हे बघा, चांगल्या पद्धतीने आता ते त्यांना बोलतात ना, हे आले पाळलेत ते. हे बघा, हे बघा, सर्व बांबू चांगले पाळलेले आहेत. 1 2 3 4 नवीन लावले आहेत आणि इकडे आहेत बघा. आता आपण पुढच्या वेळेला आपण काय करतोय, प्रत्येक झाडांचा एक लॉट तयार करतो. जसं शेवगाची आता 17-18 झाडं झालेली आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आपण आता फणसाची तुम्हाला मी झाडं दाखवतो. फणसाची पण आपण एक 8-10 झाडं तर लावलेली आहेत. असे प्रत्येक झाडं मॉपने लावणार आहोत, कारण एकत्र उत्पन्न मिळण्यासाठी आहे ना, जास्त लागवड होणं गरजेचं आहे. हे बघा, आता आपण फणसाची जी लागवड केलेली आहे आणि पेरू आहेत बघा. पेरूची झाडं पण बघा, हा इथे एक आहे, हा इथे पण आहे. हे बघा, फणस इथे एक आहे, पुढे पण फणस आहेत. हे बघा, इथे फणस आहे 3 4, अजून तिकडे पण लावलेले आहेत. म्हणजे अशी प्रत्येक झाडांची 10-10 15 अशी झाडं एकत्र आपण लावत आहोत. आता तुम्हाला बघायला मिळेल एकत्र हा शेवगा आहे. त्याच्यानंतर हे इथे लिंबू आहेत बघा, लिंबूची पण अशी लागवड केली आहे. इथे लिंबू आहे, हा इकडे आहे, हा बघा 2, हा इथे पण आहे, हा बघा 3. अशी सगळी झाडं वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली आहेत. त्याच्यानंतर हे बघा, ही सर्व काळी मिरी आहे. आता नवीन पाली फुटल्या बघा. हे लिंबूची इकडे मोठी 2 झाडं आहेत. हे बघा, हा आहे, तिकडे बाहेर पण आहे. हे बघा, हा पेरूचं आणखी एक झाड आहे. हा इथे फणसाचं झाड आहे बघा. इथे शेवगाचे 2 मोठी झाडं आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा.
तर अशी वेगवेगळी लागवड आपण पहिल्यांदा आपण एक एक दोन दोन झाडं लावलेली, नंतर आपण काय केलं, ती झाडांची संख्या वाढवत गेलो. तसं नारळ पण आपण तसंच केलं. पहिल्यांदा नारळांची जी संख्या होती ही कमी होती, नंतर आपण हळूहळू वाढवली. हे बघा, आणि आपण गेल्या वेळेला ज्या वेली लावलेल्या, हे बघा, ह्या आता वाढत चालल्यात. हे बघा, याला फुलं पण आलेली आहेत. हे बघा, फुलं पण आलेली आहेत. हे बघा, वांग्याला पण फुलं आली. सर्व वेली वाढत चालल्यात. हे बघा, ती उंच गेली बघा, ती बघा तिकडे. त्या बघा, ह्या गेल्या वेळेला आपण सर्व काट्या लावून गेलोय. त्या काट्यामुळे तर त्यांनी पकडलेले आहे. हे बघा, या काठीला पकडले.